टेरेसवरचं थोडंफार वॉटरप्रूफिंग झालंय आणि खूप गरजेचं आहे गाईज, कारण की वातावरण कंटिन्युअसली चेंज होऊन राहिलं. बघा किती जोराजोराने हवा चालू झालेला आहे. जे सिमेंट खराब झालेलं आहे, वरतं पोपडे बसलेले आहे, प्लेन करण्यासाठी मिस्त्री लोक काम करतच आहे. गळण्यापासून जे आम्हाला त्रास होत होता तो कदाचित आम्ही त्याच्यापासून सुटका भेटून जाईल आम्हाला. क्रिकेट मॅचचा व्ह्यू एकदम वरच्या टॉपवरनी मस्त येऊन राहिलेला आहे. विचार करून राहिलो आहे की आता यापुढे सगळे आपले ब्लॉग मराठीत करावं म्हणून. महाराष्ट्र गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कशा काय गाईज? जय जगन्नाथ माऊली. गाईज, एका डिमांडवर आपल्याला पुन्हा आज ब्लॉग मराठीमध्ये बनवावा लागेल. डिमांड आहे आमच्या भावाची, मोठ्या भावाची, त्यांच्या मुलाची आणि एक दोन जणांची जी डिमांड होती की मराठीमध्ये पण ब्लॉग बनवत जा, एक दोन ब्लॉग मराठीमध्ये पण टाकत जा. तर म्हणत चला गाईज, आपली सबस्क्रायबर पण आहेत, ते आपली फॅमिली पण आहे, फॅमिलीसाठी काही पण. तर आज आपला ब्लॉग पूर्ण राहणार आहे मराठीमध्ये. गाईज, आपली सर्व बच्चा पार्टी, मोठे लोक सगळे जेवण करायला बसलेले आहे. राहिलेला आहो मी, कारण मी आता जस्ट शेविंग कटिंग करून आलेला आहे. कसं दिसतंय सांगाल तुम्ही कमेंट मध्ये नक्की. मी तर कमेंट करणार नाही, तरीही कमेंट करून तुम्ही सांगू शकता. ते सगळे बसलेले आहे. एक जण मोबाईल बघून राहिला आहे, रिदा टीव्ही बघून राहिलेला आहे आणि दादा बाबासोबत काहीतरी डिस्कशन करून राहिलेला आहे. आणि आता हे कुठेतरी बाहेर जाणार आहे मला असं वाटून राहिलेलं आहे. आणखी अमृताची तयारी झाली, छोटी ताई पण तयारी करून राहिलेली आहे. हे कुठेतरी चाललेले आहे. अच्छा, इथं फिरायला घेऊन चालले का माहित नाही कुठं चालले, काय चालले, काय करत आहे तर जे काही असेल. तर गाईज, आता मी जेवायला घेतलेलं आहे ना. आज जेवणामध्ये बनलेलं आहे चिकनची भाजी आणि पोळी आहे, सोबत भात पण आहे. सर्वांचं जेवण झालेलं आहे. तुमचं झालं का बेटा जेवण? हो हो बेटा, तुझं झालं का रे बेटा जेवण? तर सर्वांचं जेवण झालं आहे, तर मी पण जेवण करून घेतो गाईज. तर गाईज, मेच्या प्रत्येक दिवशी हे काय चालू आहे माहिती नाही. संध्याकाळ झाली की पूर्ण वातावरण चेंज होऊन जाते, आभाळ येते, वारा धूम चालते. बघा किती जोराजोराने हवा चालू आहे. आणि हे हर एक दिवस दोन दिवस मोडल्यानंतर हेच चालू आहे. म्हणजे मे महिना गरम पण होत आहे आणि अशी वाराधून पण सुटत आहे. असं चालू आहे आता इथे. आणि ह्या पोरांचं चालू आहे क्रिकेट. वातावरण चांगला पाहून हे लोक आले क्रिकेट खेळायला बाहेर. नाही तर आतापर्यंत होते घरात मस्त टीव्ही बघत. आणि तुमच्यामधलं एकही तिथं बसलेलं नाहीये हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये बसले नसताना तिथला कूलर चालू, तिथले फॅन चालू, बंद तर करून यायचं ना. हा, पण तुम्हाला कोणाला तरी समजायला पाहिजे ना. आता करा तुम्ही, सांगतो तुम्हाला. मग हे आता तुम्ही बघू शकता की स्लॅबवरचं म्हणजे टेरेसवरचं थोडंफार वॉटरप्रूफिंग झालंय आणि खूप गरजेचं आहे गाईज, कारण की वातावरण कंटिन्युअसली चेंज होऊन राहिलं. बघा किती जोराजोराने हवा चालू झालेला आहे. तरी मग आपलं वॉटरप्रूफिंग करण्यात अर्ध झालेलं आहे, बाकी एवढं बाकी आहे. आणखी काही झालं पाहिजे, पावसाळ्याच्या आधी हे सगळं कम्प्लीट झालं पाहिजे. काही जातात तरी इकडलं जे बाकी आहे त्याच्यावरचे जे काही एक्स्ट्रा प्रूफ म्हणजे पोपडे बसलेले आहे, जे सिमेंट खराब झालेलं आहे, वरतं पोपडे बसलेले आहे, प्लेन करण्यासाठी मिस्त्री लोक काम करतच आहे. वातावरण खराब झालं तरी त्यांचं काम चालूच आहे. इकडलं त्यांनी एवढं केलेलं आहे, जसं तुम्हाला दाखवलं पूर्ण इथपर्यंत झालेलं आहे आणि इतकं बाकी आहे. कंटिन्युअसली काम चालू आहे. याच्यानंतर आणखी एक हात बसेल कदाचित त्याच्यावर, म्हणजे प्रॉपर वॉटरप्रूफिंग होऊन जाईल, म्हणजे गळणार नाही. गळण्यापासून जे आम्हाला त्रास होत होता तो कदाचित आम्ही त्याच्यापासून सुटका भेटून जाईल आम्हाला. बघू आता. दाखव आत्ता कुठला जाम रे ह्या सीझन मध्ये. मग खाऊन पाहिला का तू? अच्छा, पाहायचं आता ऑफ सीझन मध्ये पण जाम भेटायला लागले. क्रिकेट मॅचचा व्ह्यू एकदम वरच्या टॉपवरनी मस्त येऊन राहिलेला आहे. आणि काही मुलं तिकडे ग्राउंड मध्ये पण खेळून राहिले आहे. हो का? इधर कॉमेंट्री चालू आहे याची. हा धावते बघा कसा आमचा डाडूमल धावते. रनआउट झाला. इंजमाम बोला काय कसं धावते. काही रिदार्थ झोपेतून उठून आता आलाय आणि चाय पिला बेटा? दूध पिलं? आल्याबरोबर दूध पिलं बेटा आणि आमचा उठल्याबरोबर. आणि आता बसलाय टीव्ही बघायला. मी गाईज, मला असा विचार येऊन राहिलाय, मी विचार करून राहिलो आहे की आता यापुढे सगळे आपले ब्लॉग मराठीत करावं म्हणून. आणखी सगळेजण म्हणत आहे की मराठीत जरा चांगलं जमून राहिला, म्हणून विचार करतो की आता मराठीत आपण ब्लॉग करावं.
बघू काही समोरचे 3-4 ब्लॉग आपण मराठीत करू. आपल्या ऑडियन्सला आपल्या फॅमिलीला आवडला तर आपण हे कंटिन्यू ठेवू. आता मी चाललेलो आहे, माझे लहान भाऊजी आलेले आहे बस स्टँडवर त्यांना घ्यायला, म्हणजेच हिमांशूचे पप्पा. तर ते मी आत्ताच कॉल केलेला आहे, तर आम्ही जातो आणि घेऊन येतो त्यांना. तर मित्रांनो आमचे भाऊजी आले आहे, आत्ताच आम्ही घेऊन आलो. आणि आता ताई भाऊजींची सोय करून राहिली आहे, म्हणजे पाणी वगैरे देऊन राहिलेली आहे. आणि हिमांशू आल्याबरोबर टीव्ही पाहायला बसलेला आहे. आणि वियान तू काय करताय मग? टीव्हीच पाहताय? कोणासोबत पाहताय? काही आता सगळे बसलेले आहे जेवण करायला, म्हणजे डिनर करायला. तर बघा आज भाऊजी पण आहे, तर भाऊजीसाठी आपण आणलेलं होतं चिकन मंचुरियन, तर ते खाऊन राहिलेलं आहे. सोबत आम्ही बोलवलं आहे चिकन, हा तर सगळे खाणार आहे चिकन बिर्याणी. तर आता आमची छोटी ताई सगळ्यांना वाढून देत आहे. मंगे दादा तर लागलेला आहे पहिले जेवण करायला. हा काय बोलताय बेटा? काहीच नाही का, अमृतानी बनवलेलं आहे गोड मध्ये शेवयाची खीर. तर ते तर एकदम आखरीमध्ये टेस्ट करायची आहे गाईज आपल्याला. सध्या तर बिर्याणी खायची आहे आपल्याला. तो गाईज हा आहे रिदाचा परफॉर्मन्स जेवण करण्याच्या आधीचा. तर गाईज आता झोपण्याची तयारी चालू आहे ना. आता कोण कुठं झोपणार, काय झोपणार त्याच्याबद्दल डिस्कशन चालू आहे. आणि रिदात आपला मस्त झोपून टीव्ही बघून राहिलेला आहे. आणि गरमी इतकी होऊन राहिली तर सगळेजण कूलर एसी समोर झोपण्याचा प्रयत्न करताय, कारण की खरंच गाईज इतकी गरमी होऊन राहिली आहे की काय सांगू, नेक्स्ट लेवलची गरमी आहे ना भाऊ. आणि आपला ब्लॉग झालेला आहे आता एडिट आणि अपलोड पण. आणि उद्या सकाळी तुम्हाला 8 वाजता तो आमचा ब्लॉग दिसण्यात येईल. आणि हे दोघं आता भांडण पण करताय आणि टीव्ही पण बघत आहे सोबत. तर गाईज दोघा लोकांची तर झोपण्याची सोय झालेली आहे. बाकी जण आता कुठे झोपणार आहे? किती जण? 4 जण झोपणार आहे. कोण कोण? म्हणजे हा ढाड्या इथं झोपणार आहे का? मग कोण कोण झोपणार आहे मग इथं? कोण झोपणार आहे? हा हा आणखी ढाड्या, धाडूमल, धाडूमल, धाडूमल का सोएगा फिर? काहीच आमचा हा विहान, याला आम्ही धाडूमल म्हणतो. कोण म्हणतो? बघा पुरं गादी आहे, गादी मजा येते हात लावायला है ना. धाडूमल हात लावते ना, मस्त मजा येते. गादी आहे, गादी आहे पूर्ण मऊ मऊ गादी आहे. मग आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.